कहीं धड़कने मुझसे क्या. Hello everyone. You can ask me question today. I am going to answer it. Hi. Hello. Hello everyone. Hi. Good night. Okay. Hello. नमस्ते. थँक्यू सो मच. कोणीतरी म्हटलंय सुंदर दिसतंय आणि मी आज अवतार केलाय लिटरली. जस्ट 21 डेजच्या आय थिंक 18वा दिवस आज कंप्लीट झाला आणि आज थोडं निवांत आहे. मुंबईला मी येते नेक्स्ट आय थिंक नेक्स्ट वीकमध्ये. थोडंसं आपण गव्हर्नमेंटसाठी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतोय. तर आय एम गोइंग टू कम टू द मुंबई. आणि जेवण केलं. हो, मी आज खीर चपाती वगैरे खाल्ला. आज उपवास होता माझा. ओके. कधी कधी हाय ताई, मला कधी कधी अचानक खूप रडू येतं. ओके, तर हे जे लक्षण आहे, तुम्ही कुठेतरी थोडंसं एन्झायटीमध्ये आहात किंवा एन्झायटीला फेस करत आहात, त्याच्यामुळं तुम्हाला हे रडू येऊ शकतं. तर त्याला ट्रीट करून घेण्याचा प्रयत्न करा. मॅडम, इंग्लिश इम्प्रूव्ह कशी करायची? स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावू शकता. आणि आणखी एक गोष्ट आय कॅन सजेस्ट, दॅट इज द खूप ऐका. म्हणजे इंग्रजी जेवढं तुम्ही ऐकाल, इंग्रजीमधले काही पॉडकास्ट असतात किंवा काही स्पीचेस असतात. आय कॅन सजेस्ट सुद्धा प्रियंका चोप्राच्या AI व्हॉइसमध्ये काही स्पीचेस तयार केलेले आहेत स्पोकन इंग्लिशसाठी. तर भारी येते, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि माझं इंग्रजी पण एवढं काही भारी नाही आहे, बट जेवढं आहे कामापुरतं चांगलं आहे. तर ते इंग्लिश मी तिथून शिकलेली आहे. सो यू कॅन डू दॅट. हाईट इन्क्रीजसाठी आय थिंक तुम्ही काहीतरी पौष्टिक खाण्याचा प्रयत्न करा. नंतर राजे करिअर अकॅडमीला परत सरांनी बोलवेल तेव्हा येईल. तुम्ही रिक्वेस्ट करा. मला ॲक्च्युली आवडतं तिथं यायला. तिथला माहोल भारी आहे आणि ॲक्च्युली खूप भारी वाटतं. म्हणजे तिकडे बाहेरच्या साईडला अकॅडमीच्या डोंगर वगैरे आहेत आणि जबरदस्त वाईब आहे तिथे. भारी वाटतं. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. मैम सक्सेस चाहिए. हाँ, तो हम ट्राई करेंगे तो सक्सेस मिलेगा. तो हमें ट्राय करना चाहिए. ओके. माझं लग्न अजून नाही झालेलं. मी करेल आता लवकरच असं वाटतंय मला. मैम सक्सेस चाहिए. हाँ, सक्सेस तो मिल जाएगी भाई. ट्राय करोगे तो मिल ही जाएगी. मराठी मी खूप छान बोलते, पण माझं मराठी थोडंसं गावंढळ आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. कारण मी गावाकडची आहे. लाकडी निंबोडीमध्ये माझं शाळा झालेली आहे. मराठी शाळेत मी शिकलेली आहे. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नाही शिकलेली, किंवा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी पण थोड्याच दिवस राहिलेली आहे. त्यामुळे माझं मराठी एवढं भारी नाही आहे, पण सर्वाईव्ह करू शकते मी. आणि खूप मला असं पुणेरी मराठी नाही बोलता येत. माझं थोडंसं भाषेमध्ये एक गावाकडची टोन आहे आणि ॲक्सेप्टेबल आहे माझ्यासाठी ती. हो. किती स्टॅमिना आहे मॅडम तुमचा. हो, मी आता क्लास घेतला आणि आय वॉज लाईक चला आता लाईव्ह जाऊ. ॲक्च्युली मी एक रील शूट करत होते आणि मला कळालंच नाही की ते रील ओपन झालंय की लाईव्ह. आणि मग लाईव्ह ओपन झालं. म्हटलं चला ठीक आहे, 15 मिनिटं गप्पा मारूच शकतो आपण. थँक्यू. गावंढळ बोललं तरी हा बोलणार ना, मला जसं जमतंय तसं. ओके. आम्हाला जसं तुमच्या गावातल्या सप्त्यात बोलत तसं लग्नाला पण बोलवा ताई. नक्की. लग्नाच्या आधी मी पत्रिका टाकेल आपल्या सोशल मीडियाला, तर तुम्ही नक्की या. ओके. जिल्हा आमचा पुणे आणि बारामतीमध्ये मी असते. बारामतीमध्ये आपलं क्लिनिक आहे MIDC मध्ये. तर बारामतीमध्ये मी असते. इंदापूरमधली लाकडी गाव. हा, इंदापूरमधली लाकडी निंबोडी. आवाज खूप सुंदर आहे. अरे वा, थँक्यू. माझा आवाज ऍक्च्युली कडक आहे असं म्हणतात मला. तुम्हाला सुंदर कसा वाटतं काय माहिती. तुमचं एज्युकेशन? माझं एज्युकेशन MA क्लिनिकल सायकोलॉजी झालं. 11वी 12वी पण मी सायकोलॉजी ठेवलं. फर्स्ट सेकंड थर्ड इयर माझं सायकोलॉजी झालं. त्यानंतर मी जवळजवळ
सगळंच एज्युकेशन सायकोलॉजी मधले बुक्स, जॉब तिथेच, MA क्लिनिकल सायकोलॉजी, RCI इन भोपाल. ओके. क्लास मी जो घेतला तो क्लास होता दॅट इज 21 डेज लाईफ चेंजिंग प्रोग्राम घेतला मी. भवानीनगरमध्ये राहता. ओके. मग तिथेच राहते निंबोडीत मी. भवानीनगरला येते. माझी बँक तीच महाराष्ट्र बँक आहे, तर मी येत असते तिथे. ऑफिस बारामतीच मध्ये आहे, बारामती MIDC मध्ये. क्लिनिक मानसिक आरोग्यावरती आहे. भीती, काळजी, चिंता, समस्या तुमच्या जे काय असेल तर म्हणजे थोडक्यात सायकोथेरपीज दिल्या जातात. लिटरली तुमचं डोकं कसं चालतं, मन कसं चालतं, कसं तुम्ही प्रेमात पडता, ब्रेकअप सोबत कसं डील करायचं, माणसांसोबत कसं डील करायचं, स्वतःसोबत कसं डील करायचं, स्वतःवर कसं प्रेम करायचं, कसं वाहून नाही जायचं एखाद्या गोष्टीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो आणि सक्सेसफुली ब्रेकअप्स पण करून देतो जर तुमची इच्छा असेल तर. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आहे. OCD मध्ये असेल तर तुमच्यासाठी CBT थेरपी खूप काम करते, तर ती घेण्याचा प्रयत्न करा. अहिल्यानगरमध्ये विजिट नाहीये, पण अहिल्यानगरचे क्लायंट्स आपल्याकडे आहेत जे आपल्याकडे येऊन जाऊन करतात थेरपी. सायकोलॉजी समजण्यासाठी कोणतं बुक्स आहे का? मी अल्बर्ट एलिस म्हणून एक पुस्तक आहे, जबरदस्त पुस्तक आहे, आय एम अल्बर्ट एलिस म्हणून, तर ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. बारामतीमध्ये क्लिनिक कुठे? बारामती मधली आपली महाराष्ट्र बँक आहे ना, तर त्या महाराष्ट्र बँकेच्या शेजारी शारदा अकॅडमी आणि त्याच्या शेजारीच माइंड मिरॅकल मेंटल हेल्थ केअर असं आहे. स्वतःला वेळ द्यावा की मोबाईलला? ऑब्व्हियसली यार स्वतःला दिला पाहिजे. ऍड्रेस पाठवा बारामती मधला. एकाच ठिकाणी आपण काउन्सिलिंग घेतो. मी फक्त एकाच ठिकाणी बसते बारामतीमध्ये. रिलेशनशिप मधून बाहेर पडायचं आहे मॅम. येस, आय कॅन हेल्प यू. माझा एक व्हिडिओ आहे, आय थिंक 16वं वर्ष धोक्याचं म्हणून युट्यूबला, तर तो व्हिडिओ बघा रे, ज्यांचं वय 16, 17, 18, 19 आहे, की कसं तुम्ही प्रेमात पडता, का तुम्ही प्रेमात पडता आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. मस्त आहे त्या व्हिडिओमध्ये सगळं. प्रेम आधी आणि त्यानंतर अट्रॅक्शन. आधी अट्रॅक्शन होतं, आधी अट्रॅक्शन मग प्रेम नाही होत. सॉरी, आधी प्रेम आणि मग अट्रॅक्शन नाही होत. आधी आपण अट्रॅक्ट होतो एखाद्या पर्सनॅलिटीकडे. लहानपणापासून आपल्याला काही पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करत असतात. काहींची उंची आवडत असते, काहींचं बॉडी फ्रेग्रन्स आवडत असतो, काहींचे डोळे आवडत असतात, काहींचं पर्सनॅलिटी म्हणजे कलर आवडत असतो. आणि हे असं कॉम्बिनेशन ऑफ एखाद्या माणसामध्ये आपल्याला दिसलं ना सगळं, म्हणजे लहानपणापासून आवडतं, आपल्याला वाटतं भाई येही मेरा राजकुमारी किंवा हीच माझी राजकुमारी, आणि त्याच्यामुळे आपण जास्त प्रेमात वगैरे पडतो. सो बेसिकली सुरुवात ही अट्रॅक्शन पासून असते आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात होण्याचे चान्सेस असतात. पण प्रेमात कशाचंच बंधन नसतं आणि प्रेमाचे सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे रिस्पेक्ट आणि त्यानंतर त्याग आहे. ओके. 4 इयरचं रिलेशन घरचे, तुम्ही दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत का ते बघा. घरच्यांचं बाद में देखा जाएगा. मुलांना सायकोलॉजी बद्दल इन्फॉर्मेशन द्या, सब्जेक्टला मोठा करा. हो, तेच काम चालू आहे सध्या. कारण मला असं आठवते की सायकोलॉजी एकतर ह्यांनी आर्ट्समध्ये टाकलाय, जो विषय प्रत्येक म्हणजे जसा इंग्रजी हा विषय प्रत्येक ब्रांचला असतो. जसं की सायन्स ब्रांचला पण इंग्रजी असतं, कॉमर्सला पण इंग्रजी असतं आणि आर्ट्सला पण इंग्रजी असतं. तर इंग्रजी हा विषय किंवा मराठी हा विषय जसा कंपल्सरी आहे तसाच सायकोलॉजीचा विषय कंपल्सरी असला पाहिजे. जोडीदार निवडताना यावर काय विचार, अरे भारी विषय दिला हो, मी ह्याचा व्हिडिओ बनवेल की जोडीदार आपल्याला साथीदार आपला निवडायचा आहे तर कुठल्या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे. भारी विषय दिला. आय एम गोइंग टू राईट दिस. ओके. खूप सुंदर विषय आहे हा. मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल नक्की. कुणी एक्साइटेड आहे ह्या विषयावरती? जोडीदार निवडताना प्रेम करावं की नको? प्रेम करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. प्रेम करायला पाहिजे. अक्षय, पुन्हा एकदा मनापासून आवाहन अक्षय उपचारासाठी अक्षय काय मॅम तुम्हाला काउन्सिलिंग क्लासेस घेता का? हो, घेते ना मी. आपली ट्रेनर बॅच आहे
त्या बॅच 3 महिन्याची असते. दर रविवारी 3 तास होते. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही तुम्ही इथे येऊन करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही कनेक्ट होऊ शकता. ज्यांना काउन्सिलर बनायचं आहे, थेरपिस्ट बनायचं आहे, हिप्नोथेरपिस्ट बनायचं आहे, ज्यांना काउन्सिलिंग ह्या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं आहे, अशा लोकांसाठी ही बॅच घेतली जाते. काय नाही बघा, श्रावण महिन्यात उपवास करतात आपल्या पोटाला आराम देण्यासाठी. त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. ज्याला करायचं आहे त्याने करा. खिचडी बका बका खाऊ नका. जस्ट फ्रुट्स खावा आणि थोडंसं मेंटेन राहण्याचा प्रयत्न करा. उपवास म्हणजे ऍक्च्युली पोटाला आराम देणं, आणि आपण त्याच दिवशी पाक खिचडीचे न पचणारे पदार्थ खातो नाही का. गुरागत चरा आणि एकादशी धरा, तर ह्याचा काय अर्थ नाहीये. काहीही करू नका असलं. आणि करायचं असेल, आता मी पण आज उपवास पकडला पण खाल्लं मी, म्हणजे फ्रुट्स वगैरे खाल्ले. एखाद दिवशी पोटाला आराम देण्यासाठी तुम्ही पकडू शकता. स्टेज पे कॉन्फिडेंस नहीं आता, उसके लिए आपको एक टेक्निक यूज करना पड़ेगा. दैट इज कॉल्ड द विजुअलाइजेशन टेक्निक. देखो, हमारे ब्रेन को सच और गलत, सच और इमॅजिनेशन में फरक नहीं समझता. रियलिटी आणि फैक्ट, इमॅजिनेशन. जेव्हा जेव्हा आपण इमेजिन करतो, हम जब सोचते हैं, इमेजिन करते हैं चीज़ों को, हमारे ब्रेन को लगता है कि सही में ये हमारे साथ हो रही है. ओके. आणि मग त्याच्यानंतर ना आपण जेव्हा सतत व्हिज्युअलायझेशन वगैरे करतो त्यावेळेस आपल्या मेंदूला वाटतं की खरंच आपण स्टेजवर जाऊन बोलतोय. आणि मग ज्यावेळेस रियालिटीमध्ये तुम्ही स्टेजवर जाऊन बोलता त्यावेळेस तुमचा मेंदू घाबरत नाही. त्यामुळे इमॅजिनरी खूप वेळा व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप चांगलं भाषण देताय, खूप चांगल्या पद्धतीने बोलताय. कुणाचा तरी प्रश्न असा होता की सिझोफ्रेनिया ह्या आजाराबद्दल थोडीशी माहिती द्या. सिझोफ्रेनिया हा पॅरानॉइडमध्ये 5 प्रकाराचा असतो आणि त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी गोष्टी असतात की गोष्टी आवाज ऐकायला येणे, गोष्टींचं भास होणे, कोणीतरी दिसणे आणि खूप जास्त संशयवृत्ती असते. तर भास आणि भ्रमांचा हा आजार म्हणू शकतो आपण. ज्यांना भास भ्रम होतात, गोष्टी समजत नाहीत, त्या ह्या गोष्टी असू शकतात, चान्सेस असू शकतात. तर बेसिकली अशा वेळेस ते आपल्याला वाटतं कुणाशी बोलतंय असं काय काय वाटत असतं. तर त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की काहीतरी असं असू शकतं. होपोनोपो टेक्निक वर्क करते, काही नाही प्रॉब्लेम. ज्याने जसं घेतलं, पॉझिटिव्हली घेतलं तर करेल काम. रागावर कंट्रोल करण्यासाठी जेव्हा जेव्हा राग येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे रिअलायझेशन होतं, त्या रिअलायझेशन नंतर सॉरी बोलणं कंपल्सरी आहे. सॉरी बोलायचं, तुमची चूक असो नाही तर नसो, म्हणजे राग कंट्रोलमध्ये राहतो. आणि काउन्सिलिंग करा. तुम्हाला अँकर सौरभ, इफ यू वॉन्ट टू बिकम अ काउन्सिलर, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला एक कोर्स असतो ट्रेन द ट्रेनर. त्या ट्रेन द ट्रेनर कोर्सची इन्फॉर्मेशन घ्या, माहिती घ्या आणि तो जॉईन करा. आय कॅन मेक यू मी तुम्हाला हिप्नोथेरपीची, क्लिनिकल हिप्नोथेरपीची डिग्री देऊ शकते आणि त्या डिग्रीच्या बेसिसवरती तुम्ही काउन्सिलिंग तर ॲटलिस्ट करू शकता न्यूरोसिसवरती. स्किझोफ्रेनिया टोटली हील होतो का असा प्रश्न आहे. तर गाईज, नाही होत. आपल्याला गोळ्या खाव्या लागतात. तो स्लीप मोडमध्ये जातो, पण आपल्याला लाईफ टाईम एखादी गोळी तर चालू राहतेच. तर संशयवृत्ती असेल तरी बघा एकदा चेक करून. टेस्टच आहेत ह्याच्यासाठी सगळ्या. आधी ते टेस्ट करून बघायची की आपल्याला सिझोफ्रेनिया आहे की डिप्रेशन आहे की मॅनिया आहे की बायपोलर आहे की कुठला आजार आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट प्लॅन करतो. काही आजार पूर्णपणे बरे नाही होऊ शकत. काउन्सिलिंगमधून त्यांना आपण स्लीप मोडमध्ये आणू शकतो, स्टेबल ठेवू शकतो, काम करू शकतो त्यांच्यावरती. त्यांना सांगू शकतो की ही गोष्ट तुम्हाला जी वाटते ही रिअल नाहीये, ती भ्रम आहे. ही जी वाटते ती रिअल आहे. त्याच्यात डिफरन्शिएट करायला शिकवू शकतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी. हाऊ टू इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग. ओके, डिसिजन मेकिंग तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला खूप स्टेबल असणं गरजेचं आहे. जी माणसं मेंटली, फिजिकली, इमोशनली एकाच जागेवर असतात ती माणसं चांगला डिसिजन घेऊ शकतात. डिसिजन मेकिंगसाठी तुम्ही तुमच्या मेंदूला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. ओके, यू वॉन्ट टू बिकम अ सायकोलॉजिस्ट बनायचं असेल तर तुम्ही जी काही डिग्री करताय, आता सध्या तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर आफ्टर दॅट यू हॅव टू गिव्ह 1 एंट्रान्स एक्झाम ऑफ MA, आणि MA क्लिनिकल सायकोलॉजीची किंवा सायकोलॉजीची एक एंट्रान्स एक्झाम द्या. ते एंट्रान्स एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन मिळेल आणि त्यानंतर 2 वर्षांची डिग्री करा. मग तुम्ही सायकोलॉजिस्ट तुमच्या नावापुढे लावू शकता. आणि त्याच्यासोबत काउन्सिलिंग स्किल तुम्हाला शिकायचे असेल तर आय कॅन हेल्प यू विथ दॅट. सो गाईज, थँक्यू सो मच. उद्या भेटूया. इट वॉज जस्ट
फॉर दॅट अँड हॅव अ गुड नाईट, हॅव अ ब्युटिफुल अँड अमेझिंग. RCI आहे माझं, आय एम RCI काउन्सलर. इट इज फ्रॉम द भोपाल मेडिकल कॉलेजमधून मी ते केलेलं आहे. तर RCI लागतं, तुम्हाला लायसन्स लागतं जर तुम्हाला प्रोफेशनल प्रॅक्टिस करायची असेल तर. पण RCI सर्टिफाईड काउन्सलरकडून जर मी तुम्हाला एखादं सर्टिफिकेट दिलं तरी पण ते तुमच्यासाठी सेफ राहतं. सो थँक्यू सो मच. इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्टला स्कोप आहे. डोक्यामध्ये चाललेले विचार कसे थांबवण्याचा प्रयत्न करू नका. विचार आले तर येऊ द्या, गेलं तर जाऊ द्या. विचारांना थांबवण्यापेक्षा त्यांना डायव्हर्ट करायला शिका. दिवसभरात 60,000 ते 70,000 विचार सगळ्यांच्या डोक्यामध्ये येतात. त्याच्यातले 70% थॉट्स निगेटिव्ह असतात. सो डोंट ट्राय टू चेस युअर थॉट. जस्ट येऊ द्या आणि जाऊ दे. विचार येत आहेत तर त्यांना येऊ द्या, जात आहेत तर त्यांना जाऊ द्या. त्यांचा पाठलाग करू नका. आणि ठीक आहे ना, निगेटिव्ह विचार आले तर त्याला पॉझिटिव्हली शिफ्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ गुड नाईट.